हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तुम्हाला मी ही भाजी दाखवत आहे. बघा, खूप सुंदर आणि छान. तुम्हाला अशी गावाकडची भाजी खायला आवडेल का? तुम्ही सांगू शकता मला कमेंटमध्ये. इतकी सुंदर आणि छान भाजी कोणती आहे? तुम्हाला आता पुढे जाऊन कळणारच आहे. चला तर मग पाहूया आपण अशी ही कोणती भाजी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये, दुपारच्या जेवणासाठी, चपातीबरोबर, भातासोबत, कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. मी 5 कांदे घेतले, छानपैकी त्याचं सोलून वगैरे घेतले आणि शेंगदाणे 1 ते दीड तासासाठी भिजत टाकले होते छानपैकी आणि त्याचं पाणी काढून मग तव्यावरती भाजून घेत आहे. कांदे 5 घेऊन उभे कापून घेतले आहेत. कढईमध्ये तेल टाकलं आहे, पाहू शकता. आता मी जिरं टाकलं आहे, लसूण टाकला आहे, कढीपत्ता. आता ते सर्व उभे चिरलेले कांदे टाकून घेत आहे. तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल की ही कोणती भाजी आहे अशी, तर ह्याला आमच्या भाषेत सातारी गावाकडचं चुटचुटं म्हणतात, शेंगदाण्याचं चुटचुटं. तर मी हळद आणि मसाला टाकून घेतला, स्वादानुसार मीठ टाकून घेतलं, पाहू शकता. आता छानपैकी तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. पाहू शकता किती तेल बी छान सुटलं आहे. आता मी त्यात अर्धा ग्लास पाणी टाकून घेत आहे. पाहू शकता. आता मी शेंगदाणे कुटून घेत आहे. थोडेसेच घेतले होते चवीसाठी असे, पाहू शकता किती घेतले. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्या कमेंट मला येऊ द्या. हे पाहू शकता किती छान. ही अशी जरी भाजी न शेंगदाणे टाकून जरी खाल्ली, चपातीसोबत, भाकरीसोबत, ब्रेडसोबत, भातासोबत, तरी खूप सुंदर लागते. आणि आता मी शेंगदाणे टाकून घेतले आहेत त्याच्यामध्ये. बघा, तेल बिल किती छान सुटलं आहे. इतकी सुंदर आणि सुप्पर भाजी झाली होती, सुप्पर एकदम. खाता खाता आजारी माणसाच्या तोंडाला चव येईल. मी वरून कोथिंबीर टाकून घेतली, पाहू शकता. बघा, तुम्हाला दिसतच असेल किती छान झाली आहे. आता मी तुम्हाला काढूनही दाखवली आहे. चला तर मंडळी, मग कशी वाटते भाजी? मग या जेवायला मग आता. आणि जाता तर सबस्क्राईब करा.